नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या परीक्षांमध्ये या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो। तर चला वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आस्था या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता? तर मित्रांनो, हा प्रश्न TET 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला आस्था या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते ऑप्शनमधून शोधायचे आहे। तर खाली ऑप्शन दिलेले ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनास्था। प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हळूहळू। प्रश्न क्रमांक 3, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा TET 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे। खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अग्रज। कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द राजीव, पद्म, नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबुज आणि अब्ज। तर हे कमळ शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 4, धान्य पकडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द ओळखा। तर हा प्रश्न सुद्धा TET 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो। खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूप। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। तर खाली आपल्याला वाक्य दिलेले मित्रांनो, ते वाक्य बघू आपण। मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सदावर्त। मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण हे सदावर्त आहे। प्रश्न क्रमांक 6, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही या वाक्याचे मिश्र वाक्यातील रूपांतर पुढीलपैकी कोणते? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे। प्रश्न क्रमांक 7, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, आपण पर्याय बघू। पर्याय क्रमांक 1, 2 व्यंजनांचे एकत्रीकरण। पर्याय 2, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण। पर्याय 3, 2 स्वरांचे एकत्रीकरण। पर्याय 4, व्यंजनांमधून स्वर काढून टाकणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले ते ऑप्शन आपण बघू। पर्याय क्रमांक 1, च। पर्याय 2, ग। पर्याय 3, ड। पर्याय 4, द। तर यामध्ये आपल्याला कठोर व्यंजन कोणते ते ओळखायचं आहे मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, च। प्रश्न क्रमांक 9, खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, आपण ऑप्शन बघू। पर्याय क्रमांक 1, व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते। पर्याय 2, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात। पर्याय 3, दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो। पर्याय 4, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दीर्घ श्वास घ्यावा लागतो। दीर्घ व संयुक्त स्वरांचा उच्चार हा नेहमी लांबट असतो। प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? तर हा प्रश्न सुद्धा TET 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो। खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, भ। ऑप्शन 2, ल। ऑप्शन 3, श। ऑप्शन 4,
ह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भ. प्रश्न क्रमांक 11 निभृत म्हणजे काय? तर मित्रांनो आपल्याला निभृत म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधायचे. खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तोकडा उच्चार. निभृत म्हणजेच तोकडा उच्चार होय. प्रश्न क्रमांक 12 संधी ओळखा. तर खाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला संधी ओळखायची आहे. महा ईश्वर. तर महा ईश्वर याची संधी काय होते ते आपल्याला खाली ऑप्शनमधून ओळखायचं आहे. या प्रश्नाचं तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महेश्वर. प्रश्न क्रमांक 13 सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, ची, गिरी, ता, व, पण, पणा, य, व यासारखे प्रत्यय लावून रिकामी जागा नामे तयार करता येतात. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या व या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाववाचक. प्रश्न क्रमांक 14 सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला सभा या शब्दाचे लिंग कोणते ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 15 चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अवयवांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. त्यातून आपल्याला चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणारा गट आपल्याला ओळखायचा आहे. तर आपण पर्याय बघू. पर्याय क्रमांक 1 आत, मध्ये, खाली, ठाई, विषयी. पर्याय 2 कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे. पर्याय 3 पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज. पर्याय 4 करिता, साठी, कडे, प्रत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 करिता, साठी, कडे, प्रत. तर अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा. या 15 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.